मगाशी तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाच्या बाबतीत म्हणजे मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत काहीतरी सांगायचं राहून गेलं होतं, त्याच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगा. किसनराव तात्याबा जाधव दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. 1939 ते 1945 या युद्धामध्ये भाग घेऊन ते जपान, जर्मनी या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह त्या युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला. आणि 1945च्या दरम्यान अमेरिकेने अणुबॉम्ब नागासाकी आणि हिरोशिमा या शहरावर टाकला आणि त्यानंतर या युद्धाची शरणागती पत्करली आणि युद्ध त्या ठिकाणी थांबलं. परंतु या किसनराव जाधव यांना ब्रह्मदेशाच्या बॉर्डरवर अटक केली आणि कलकत्त्याला त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ज्यावेळेस जेलमध्ये त्यांना ठेवलं त्यावेळेस चौकीवर रक्षण करण्यासाठी त्यांच्या शिंगवे गावातीलच विठ्ठलराव कोकडे म्हणून हे एक सैनिक होते आणि हे त्यांच्या म्हणजे जेलमध्ये शिंगव्यातलाच माणूस आणि त्यांचं संरक्षण करणाराही शिंगव्यातलाच माणूस हा योगायोग होता. परंतु दोघांची भेट थेट शिंगव्यात आल्यानंतरच झाली. इतर वेळेस तिथं काही त्यांची भेट झालेली नाही, एकमेकाला त्यांनी ओळखलं सुद्धा नव्हतं. अशा रीतीने जाधव कुटुंबियांनी किसनराव जाधव हे महायुद्धामध्ये गेले असं समजून 5 वर्ष त्यांचं पत्र किंवा काही व्यवहार काही नव्हता. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी त्यांचा भारत सरकारने ह्या स्वातंत्र्य सैनिकाच्या बाजूने निकाल लागला. कदाचित विरोधात निकाल गेला असता तर ह्या स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची सजा झाली असती. परंतु त्या बाजूने निकाल न लागता सैनिकाच्या बाजूने निकाल लागला आणि ते सुखरूप आपल्या मायदेशी आपल्या घरी आलेले आहेत. त्यांना पेन्शनसुद्धा स्वातंत्र्य सैनिकाची होती. गुरुजी मला तुम्हाला एक बोलायचं आहे का स्वातंत्र्य सैनिक ही जी व्याख्या आणि आझाद हिंद फौजेचे जे लोक होते त्यांची जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना पण म्हटलं जातं आहे का बा आझाद हिंद सेनेच्या लोकांना वेगळी काही अशी पेन्शन वगैरे होती का? आझाद हिंद फौजेची पेन्शन वेगळी आहे आणि हे गोवा मुक्ती हे संग्राम झालेले आहेत संग्राम त्या काळात जेलमध्ये झालेले आहेत. कोणी काही गुन्हा केला जेलमध्ये जरी गेले ना जेलमध्ये तो प्रूफ काढला आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित केले. सगळेजण स्वातंत्र्य खरे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे नेताजी सुभाषबाबूचेच. अगदी त्यांना शेक हँड करणारे आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सगळा विस्कळीतपणा झाला. यांना वाली कोणी राहिलेलं विमान अपघात झाला असं म्हणतात. म्हणजे आझाद हिंद फौज अशी स्थापन केली. आझाद हिंद फौज. आभारी आहे गुरुजी, तुम्ही छान माहिती दिली. 1938 सालापर्यंत म्हणजे आम्ही 1938 सालामध्ये गेलो असं वाटायला लागलं. परंतु खरोखर मग तुम्ही भाऊ झाला होता कारण स्वातंत्र्य सैनिकाचं काम तसं असतं. ओके.